अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारे आपले कुरकुरीत आणि क्रिस्पी असे फ्रेंच फ्राईज खायला इतकी टेस्टी आणि यम्मी लागतात ना, खूपच छान. तर चला आपण पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बरेच दिवस झाले अभिचं चाललेलं होतं की मला फ्रेंच फ्राईज खायचे म्हणून. तर तसं तर लहान लहान मुलं यांना फिंगर चिप्स पण असे म्हणतात. तर दोन्हीपैकी तुम्ही जे म्हणत असाल ते. तर इथं मी फ्रेंच फ्राईजच म्हणत असते. मग ना अभिचं बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं की मम्मा फ्रेंच फ्राईज खायचे आणि त्याला आहे ना खूप जास्त आवडतं. बाहेरचं खाण्यापेक्षा मग मी त्याला कायम घरी बनवून देते. थोडासा कुटाणा झाला तरी चालतो, वेळ जातो, पण मग एकदम बाहेरचं तर आजकाल सगळ्यांना माहितीच आहे बाहेरचं खाण्यात किती परिणाम होतात म्हणून. त्यापेक्षा आपल्याला घरच्या घरीच एकदम छान असं आपण इथं लेकरांना बनवून देऊ शकतो. सगळ्यात अगोदर ना इथं मी 3 ते 4 बटाटे ना छान असे वरची साल काढून घेतली, तिची साल काढून घेतली आणि लगेच ना ते चाकूच्या मदतीने छान असे फ्रेंच फ्राईज बनवून घेतले. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने करून घेतले आहेत. एकदम पतले पतले स्लाईस करायचे आहेत. अशाच पद्धतीनं मी सगळे इथं बनवून घेत आहे. एकदम आपल्याला आहे ना हवे तसे आपण जाड बारीक तुम्ही हवे तसं इथं करून घेऊ शकतात. आणि बघू शकता एकदम इझिली होत आहे. एकदम मार्केटसारखे आपले इथं तयार होतात. जास्त मोठे बटाटे असले ना तर जास्तच मोठे होतात, पण इथं माझ्याकडे जास्त मोठे बटाटे नव्हते. तर मी एकदम मीडियम साईजचे होते. तर बघू शकता तुम्ही खूप छान असे झालेले आहेत. तर मी दोन्ही साईडमध्ये इथं कट करून घेतले आहेत. इथं फायनली बघू शकता 3 बटाट्याचेच खूप सारे झाले होते. तर मग मी इथं सगळे इथं मस्त कट करून घेतले आपले छान आणि लगेच ना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले. जोपर्यंत आपलं पाणी एकदम स्वच्छ निघत नाही ना तोपर्यंत त्याला धुवून घ्यायचे आहे. तर मी साल काढायच्या अगोदर पण धुतले होते आणि साल काढल्याच्या नंतर जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा पण आपल्याला धुवून घ्यायचे आहे. आणि जोपर्यंत आपलं काळं पाणी निघत नाही ना तर बटाट्याचं तोपर्यंत आपल्याला याला धुवून काढायचं आहे. तर बघू शकता इथं सगळे इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर एका साईडला मी ना गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये एक ग्लास पाणी ठेवून दिलं. त्यामध्ये ना 2 चमचे मीठ घातलं आणि एकदम मीडियम याच्यावर फ्लेमवर ना आपल्याला अगदी 5 ते 7 मिनटं याला आहे ना 90% इथं शिजून घ्यायचे आहेत. पूर्ण नाही शिजायचे आहेत. 90% जरी शिजले ना तर आपल्याला लगेच काढायचे आहेत, पूर्ण शिजवायचे नाही आहे. जोपर्यंत आपला बोटाने त्यामध्ये जात नाही ना तोपर्यंत शिजायचे आहे. त्यानंतर सगळे आपले शिजून झाले का एका रुमालावरती आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्या सगळं त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर पाणी राहिलं ना तर आपल्याला पुन्हा तेलात तळायला ना ते जास्त कुरकुरीत होत नाही. तर त्यामुळे आपल्याला इथं सगळं फ्राईजचं आहे ना पाणी काढून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने एकदम स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे आणि स्वच्छ रुमालने आपल्याला इथे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आता पाणी काढून घेतल्याच्या नंतर ना याला आपल्याला कॉर्नफ्लॉवर लावायचं आहे. बघू शकता इथं तुम्ही थोडंसं जरी लावलं ना तर आपल्याला सगळं इथं भरपूर होतं आणि सगळ्याला आपल्याला फ्राईजला मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 2 चमचे खूप होऊन जातं, 2 ते 3 बटाट्याला. छान असं लावून झालं की लगेच आपल्याला आहे ना कढईमध्ये 1 चमचा तेल 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. आणि त्यामध्ये तेल थोडंसं हे झालं का गरम झालं का लगेच आपल्याला हे फ्राईज ना एकदम छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत. तर गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे, जास्त फुल करायचं नाही आहे. जास्त फुल केला की मग ते जळण्याची शक्यता असते आणि मधून कच्चंच राहण्याची भीती असते. तर त्यामुळे आपल्याला नाही तर गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला छान ते आधी 5 ते 7 मिनटं याला छान असे तळून घ्यायचे आहे. जोपर्यंत आपल्या फ्राईजचा कलर ब्राऊन होत नाही तोपर्यंत याला छान असं तळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असा कलर झालेला आहे. तर आपल्याला याला डबल तळायचे आहे. तर त्यामुळे मग ना याचा मी थोडासा नॉर्मलच कलर असा ठेवला होता. त्यानंतर ना जे राहिलेले होते ते पण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहेत. आणि दुसरे पण खूप छान असे तळलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत. कलर तर एवढा छान आलेला आहेत ना ते एकदम आपला कमी गॅसवर जेवढा आपण कमी गॅसवर तळलं ना तेवढेच आपले इथं छान असे तयार होतात. आणि बघू शकता इथं फायनली माझे सगळे इथं तळून झालेले आहेत. जे पहिल्याचे होते ना ते पण यामध्ये मी घालून ते पण छान असे तळून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे ना एका चाळणीमध्ये काढायचे आहे, जेणेकरून त्याचं तेल आहेत ना ते सगळं निथरून जाईल म्हणून. आणि तुम्ही बघू शकता आवाज पण किती कुरकुरीत मस्त झालेले आहेत, किती छान असा आवाज येतोय. त्यानंतर मस्त असं टोमॅटो केचपसोबत मस्त छान असं एन्जॉय करायचं. तर आता अभिला तर लगेच त्याला घाई झाली होती, त्याला तर खूपच आवडतं, त्याचे जास्त फेवरेट आहे. त्यामुळे त्याला असं झालं होतं की मी कधी खाणार म्हणून. मग लगेच त्याला अगोदर खायला दिले
त्याने टेस्ट करून बघितले, त्याला तर खूपच आवडले होते आणि त्याच्या चेहऱ्यावरची खुशी बघू शकता. किती छान असं त्याला आनंद झाला होता की किती खुश झाला होता. मग काय त्यांनी पण एन्जॉय केले, आम्ही दोघांनी पण छान असं एन्जॉय केले. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.